नमस्कार, D24 स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। कामगार योजना, बांधकाम कामगार योजनांना भांडे मिळण्यासाठी आज आपण या ठिकाणी हुंडानं या ठिकाणी भांडे वाटप गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी उपस्थित होते, परंतु काही या ठिकाणी ज्या महिला असतील, युवक असतील, 2 ते 4 दिवस झाले असतील, महिना झाला असेल तरी या लोकांना या ठिकाणी भांडे मिळत नाही। या संदर्भामध्ये रात्रपासून काही महिला या ठिकाणी तुम्ही बघू शकता, लहान मुलांना घेऊन या ठिकाणी उपस्थित आहे, परंतु शासनाचे कुठलेच या ठिकाणचे पदाधिकारी असतील त्या ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि ह्या लोकांना देखील मार्गदर्शन करण्यासाठी इथून कोणी दिसत नाही। आपण या ठिकाणी जे असलेले काही बांधव आहेत त्यांना प्रश्न विचारू। दादा, तुम्ही या ठिकाणी किती दिवसापासून आहे आणि तुम्हाला काय सांगण्यात आलं? मी काय रविवार पासून संध्याकाळपर्यंत, आज सोमवार ते 12 वाजून गेले तरी ते दुकान भांड्याचे खुल्लं झालं नाही। भांडे मिळण्यासाठी भांडे मिळण्यासाठी इथं थांबलेलो, पण कोणीच आलेलं नाही अधिकारी। तुम्ही बघू शकता, यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी कोणी अधिकारी या ठिकाणी आलेले नाही। भांडे साठी गेल्या 4 ते 5 दिवसापासून या ठिकाणी काही महिला देखील, आपण त्यांना देखील काही प्रश्न विचारू। काय सांगा, तुम्ही या ठिकाणी किती दिवसापासून आले? माझा आज 3रा चक्कर आहे। मी बुधवारी सुद्धा पलटून गेली, शुक्रवारी सुद्धा पलटून गेली, दिवसभर उन्हात थांबली आणि त्यांनी आम्हाला सोमवारचा वार सांगितला होता, तर आम्ही रविवारच्या दिवशी दुपारी 3 वाजेचे इथे रात्रभर मुक्कामाला आहे। आमच्याकडे टिफिन नाही, भांडे मिळाले? आम्हाला भांडे मिळाले नाही। आज सुद्धा ते भांडे बघू शकतात, अनेक महिला असतील, एक नाही दुसऱ्या देखील काही महिला। काय सांगणार, किती वेळापासून आपण या ठिकाणी? आम्ही काल 2 वाजेपासून इथं आलेलो आहे। 2 वाजेपासून आम्हाला भांडे भेटत नाही, आम्ही भुकेतीशी इथं पडलेलो आहे। आमचे कोणी सांगण्यात आलं की तुम्हाला इथे भांडे भेटतील? कारण की ते आम्हाला शुक्रवारी आम्ही आलो होतो, आम्हाला भांडे वाटप आले, म्हणले का तुम्ही सोमवारी वाटप चालू करणार आहे। तुम्ही बघू शकता, प्रशासकीय कार्यालय त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले की तुम्हाला भांडे वाटप करण्यात येणार, परंतु अजूनपर्यंत ह्या ठिकाणचा हा जो समूह बघू शकता त्या महिलांचा, या गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये। आमची आता बोलणी अधिकाऱ्यांशी झाली, अधिकाऱ्यांनी असे सांगितले की आम्ही 5 गाव मिळून एक स्टॅम्प लावणार आहे आणि त्या कॅम्पच्या माध्यमातून प्रत्येकाला या ठिकाणी भांडे वाटप होणार आहे, परंतु हे देखील सांगण्यासाठी इथले जे अधिकारी ते या समोर येण्यात नकार करतात। आणि अशी देखील आम्हाला या ठिकाणी माहिती पडते की भांडे वाटपाच्या पाठीमागे 500 ते 700 रुपयाची मागणी करण्याचे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होतोय। तर अशा लोकांवर कारवाई होईल का हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे। शासनाच्या अंतर्गत असलेल्या ज्या योजना आहेत त्यांच्यासाठी देखील पैसे मागणारे बरेचसे लोक आहेत। शासनाने लवकरात लवकर इथे येऊन हे जो संपूर्ण महिला असतील, युवक असतील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्या लवकरात लवकर या ठिकाणी त्यांच्या संदर्भातल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यात आल्या पाहिजे, अन्यथा ह्या लोकांच्या माध्यमातून नॅशनल हायवे हा जाम करण्याचा प्रयत्न देखील होणार आहे। कॅमेरामॅन पप्पू अन्सारी, ज्वारी पवार, D24 स्पीड न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।